लक्षवेधी बातमीने अर्थात राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याची बातमी। तो पुण्यात थोड्याच वेळात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या चातरों गुंज या कार्यक्रमाला सुरुवात होते। पुण्यातील कार्यक्रमस्थळी विद्यार्थिनींची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। राहुल गांधी आज विद्यार्थिनींशी संवाद साधणार असून त्यांच्या प्रश्नांवर आणि अडचणींवर चर्चा होणार आहे। शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा आणि तरुणांच्या भविष्यासंदर्भातील मुद्द्यावर राहुल गांधी आता काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान राहुल गांधींच्या कार्यक्रमाला विद्यार्थिनींकडून मोठा प्रतिसाद मिळतोय। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यातील हा कार्यक्रम राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे। राहुल गांधी यांचा कोटा, प्रयागराज अशा महत्त्वाच्या शहरांनंतर आता हा पुण्यात होत असलेला कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरतो। एकाच वेळी ही दोन दृश्य आपण पाहतोय। मंचावर भारतीय लोककलांचं सादरीकरण होत आहे, तर त्याच वेळी आजच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। याच संदर्भाचे अपडेट घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, युवाईनं प्रचंड मोठा प्रतिसाद दाखवलेला आहे। अजूनही महिला तरुणी यांचा सहभाग लक्षणीय आहे। काय सांगशील या सगळ्याबद्दल ज्ञानेश्वर? अगदी बरोबर आहे। प्रचंड मोठा प्रतिसाद दिसतोय। अफाट अशी गर्दी सगळी जेनझींची झालेली दिसते आहे आणि आता अगदी काही वेळात ज्या ठिकाणी सगळी गर्दी जमा झालेली आहे या सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अर्थात AISSMSच्या मैदानावरती राहुल गांधी हे पोहोचणार आहेत। सध्या राहुल गांधी हे शेल्टन हॉटेलमध्ये आहेत। अगदी मैदानाच्या जवळच हे हॉटेल आहे पंचतारांकित आणि या हॉटेलमध्ये सध्या राहुल गांधींनी वेगवेगळ्या ज्या नेत्यांसोबतच्या बैठका आहेत त्या घेतलेल्या होत्या। आपण बघतोय की याच हॉटेलमध्ये विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, विश्वजित कदम असतील, सतेज पाटील असतील, या सगळ्या नेत्यांसोबत राहुल गांधींनी काही वेळापूर्वी बैठक घेतलेली होती। कालच्या राड्याच्या सगळ्या संदर्भानं माहिती देखील घेतलेली होती आणि आता अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी या सगळ्या हॉटेलमधून पुढे त्यांचा जो सगळा ताफा आहे तो मैदानाच्या दिशेने जाणार आहे। पण सध्या आणखी एक माहिती अशी मिळते की मैदानावर जाण्यापूर्वी जो काल सगळा राडा झाला आणि या राड्याच्या दरम्यान NSUIचे जे दोन कार्यकर्ते जखमी झालेले आहेत त्यांना संचेती रुग्णालयामध्ये भेटण्यासाठी राहुल गांधी त्या ठिकाणी जाऊ शकतात। तशा पद्धतीची सगळी चाचपणी जी आहे ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या घेतली जाते, अशा पद्धतीची देखील माहिती मिळालेली आहे। काल ABVP आणि NSUIमध्ये जो राडा झाला त्यात दोन विद्यार्थी आपल्याला कल्पना आहे की जखमी झालेले आहेत, ते संचेती रुग्णालयामध्ये सध्या भरती आहेत। त्यांना काल रात्री काँग्रेसचे जे स्थानिक नेते आहेत ते या ठिकाणी भेटलेले होते। जे नेते काल त्या सगळ्या दोन विद्यार्थ्यांना भेटले त्याबद्दलची सगळी जी माहिती आहे ती राहुल गांधींना आज या सगळ्या राज्यातल्या नेत्यांनी दिलेली होती आणि याच विद्यार्थ्यांना भेटण्याची इच्छा राहुल गांधींनी देखील व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे। राहुल गांधी संचेती रुग्णालयात जाऊन त्या विद्यार्थ्यांची भेट घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी तयार आहे। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी हे हॉटेलमधून बाहेर पडतील आणि पुढे कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जाऊ शकतील। या दरम्यानच्या काळात जी चाचपणी केली जाते जाण्याची रुग्णालयात त्याला कसा प्रतिसाद मिळतोय पोलिसांकडून सुरक्षेच्या सगळ्या कारणास्तव ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी सगळा जो ताफा आहे तो लागलेला आहे। पुढे पायलट व्हॅन, कमांड व्हॅन आणि राहुल गांधींची जी गाडी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी सज्ज झाल्याची बघायला मिळते आणि या सगळ्या इथल्या कॉन्व्हॉयमधून राहुल गांधी हे पुढे कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहेत। सध्या राहुल गांधी हे शेरेटन हॉटेलमध्ये सगळ्या बैठका त्यांच्या संपलेल्या आहेत। अगदी शेवटची काही मिनिटं उरलेली आहेत। हा कार्यक्रम राहुल गांधींचा सुरू होण्याच्यासाठी 5 ते 6 हा सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्यानंतर राहुल गांधी हॉटेलमधून बाहेर पडून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार होते आणि तशाच पद्धतीची सगळी तयारी आणि लगबग आपल्याला सध्या या ठिकाणी बघायला मिळते आहे। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधींचा हा ताफा आपल्याला या ठिकाणाहून निघालेला दिसेल आणि जे कार्यक्रमाचं ठिकाण आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी राहुल गांधी पोहोचतील। ही जी समोर आपल्याला दृश्यांमध्ये दिसणारी जी गाडी आहे हीच गाडी राहुल गांधींसाठी आजच्या प्रवासासाठी हॉटेलमधून बाहेर पडताना वापरली जाणार आहे। चोख कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये दिसतोय। जे सगळे येणारे लोक आहेत त्यांचे जे ओळखपत्र आहेत ते तपासूनच त्यांना या ठिकाणी सोडलं जाते आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही अशा पद्धतीची सगळी खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून या ठिकाणी घेतल्याचं बघायला मिळतं। आपण पाहतो की या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त आपण पाहतो आणि या सगळ्या पोलिसांच्या बंदोबस्तात
राहुल गांधी ते त्यांच्या सगळ्या सुरक्षेसह मैदानाकडे जातील आणि विद्यार्थी जे जमलेले आहेत आपण बघतो की मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची गर्दी AISSMच्या मैदानावरती झालेली आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी हे संवाद साधणार आहेत. त्यांचे जे प्रश्न आहेत ते राहुल गांधी जाणून घेणार आहेत. आत्ता सध्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असल्याचा आपण पाहतोय. सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गांधी हे स्वतः विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार आहेत. शिक्षण, बेरोजगारी, समानता या सगळ्या मुद्द्यांवरती आज राहुल गांधींचा विद्यार्थिनींसोबत संवाद असणार आहे. काय नेमकं आज राहुल गांधी बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यानच्या काळात संचेती रुग्णालयामध्ये देखील राहुल गांधी जाणार असल्याची जी माहिती आहे ती मिळते. तशा पद्धतीनं सध्या आतमध्ये चर्चा सुरू आहे. सुरक्षेच्या सगळ्या दृष्टिकोनातून आढावा घेतला जातोय. कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जायचं असेल तर बाकी इतर सगळ्या सुरक्षेच्या ज्या दृष्टिकोनातून गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची माहिती सध्या घेतली जाते. आपण बघतोय दृश्यांमध्ये पुढे आपल्याला पायलट कार जी आहे ती बघायला मिळते. जॅमर कार पुढे काळ्या रंगाची लावलेली आहे. राहुल गांधीच्या ताफ्यातली ही सगळी वाहनं या ठिकाणी सज्ज आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी हे बाहेर पडतील आणि